अर्थातच आपल्याच होम ग्राउंडवर नवतरुण खानाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता। तसंच स्वतः आयोजन करून उसरच्या मैदानावर आपण पाहिलं होतं की जय हनुमान घोटवडे या संघानं विजेता म्हणून त्या स्पर्धेत आपलं नाव कोरलं होतं। तर असे दोनही विजेते संघ आपापसात नक्कीच भिडणार आहेत। तर कोणता संघ वरचढ असेल तर येणारी पुढची 8 षटकं नक्कीच सर्वांना त्याची माहिती भरून देतील। तर वळूयात चालू सामन्याकडे। चालू सामन्याचा जर विचार केला तर नवतरुण खानाव या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। अर्थातच फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे जय हनुमान घोटवडे या संघाला। सर्वप्रथम आभार व्यक्त करेन या स्पर्धेचे अर्थातच आयोजक मोर्या क्रिकेट क्लब मल्याण तसेच आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री निलेशजी पाटील ज्यांच्या नक्कीच आमंत्रणाच्या वतीने इथे नक्कीच हजर राहिलोय। तर निलेशजींचे नक्कीच आभार। तसेच आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहतोय विद्यमान सरपंच वरंडे ग्रामपंचायतचे सुधीरजी चेरकर यांचे सुद्धा आभार। बोलूयात चालू सामन्याकडे। चालू सामन्या पहिलाच चेंडू फुलर लेनचा चेंडू फिरकावलाय डीप मिड विकेटच्या वरून सीमारेषा बाहेर षटकार। धन्यवाद डीजे। या स्पर्धेचा सर्व रसिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आनंद घेऊ शकतात। ड्रीम्स क्रिकेटचे पुरस्कर्ते श्री कौस्तुभ दादा इथे सुद्धा उपस्थित आहेत। आपल्या विभागातील सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये आपण कौस्तुभ दादा यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह या स्पर्धांचा आनंद घेत असतो। डीजे मास्टरच्या स्वरूपात आपण पाहतोय बेलोशी गावचे रामगुंड यांचा छोटा चिरंजीव सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय। अवयात पुढील चेंडू मारा करतो आकाश हाफ पिच पद्धतीचा चेंडू। अर्थातच हलकीशी अपील सुद्धा आपण या चेंडूवर पाहिली। फलंदाजाच्या स्वरूपात आपण पाहतोय मनीष याच्याकडून मागच्याच चेंडूवर एक मोठा प्रहार आला होता। फिलर लेनचा चेंडू होता। आता मात्र चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करतोय आकाश। काहीसा गुडलेस स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय। हा चेंडू अर्थातच स्वैर चेंडू पंचांच्या भूमिकेत संजू काका आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय किरण शेळके याला। इथे मात्र थोडस 2 पावले पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकार। धन्यवाद डीजे मास्टर। तर मित्रांनो मनीष याची ख्याती जर सांगायचं झालं तर नुकताच 2 आठवड्यापूर्वी कुरुळी या गावी ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा भरवली गेली होती। तिथे उत्कृष्ट फलंदाज म्हणून या मनीषनं पुरस्कार पटकावला होता। तब्बल 57 धावा त्या संपूर्ण स्पर्धेत जमा केल्या होत्या। सुंदर सुरुवात आपण पाहतो। इथे सुद्धा डान्सिंग डाऊन विकेट जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतोय। अर्थातच डिक्लेअर स्वरूपात पंचांच्या वतीने 2 धावांची इथे घोषणा होते। एकूण धावा झाल्यात 15। दोनही सलामीवीर मैदानात अजूनही उभे। अर्थातच गोलंदाज काहीसा बॅकफुटर ढकलला जातोय आकाश गोंधळी। सुरुवातीच्या काही चेंडूवर नक्कीच धावा मात्र खर्च केल्या जात आहेत। मनीष नक्कीच हल्लाबोल करतोय। गोलंदाजाला नक्कीच बॅकफुटर ढकलतोय। पुढील चेंडू आकाशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत 2 पावला पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। आता मात्र चेंडू जातोय घोषित स्वरूपात 2 धावांसाठी। धावा झाल्यात बिनबाद 17। नक्कीच प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट करताना दिसतोय मनीष। आत्मविश्वासाने उंचावलेला असा हा फलंदाज एक मोठं योगदान आपल्या संघासाठी नक्कीच देता आपण पाहतोय। तब्बल 17 धावा सुरुवातीच्या काही चेंडूंचा जर खेळ पाहिला नक्कीच घोटवडे संघ आपलं वर्चस्व मात्र गाजवतोय। इथे सुद्धा 2 पावलं पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा बॅटच्या कडेला चेंडू लागतोय। डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येत 2 धावांनी भर। धावा झाल्यात 19। स्वयंसेवकांनी दखल घ्यायची आहे। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय। मी आयोजकांना विनंती करेन चेंडू जो मागे गेलाय डिक्लेअर झोन मध्ये तो आणायचा आहे। तर मित्रांनो क्रिकेटमध्ये चेंडूला खूपच महत्व आहे। जसं मी वारंवार म्हणत असतो नवीन चेंडू
सुरुवातीला ज्यावेळी देण्यात येतो त्यावेळी नक्कीच फलंदाजांना थोडस फटकेबाजी करणं अवघड जातं, त्यामुळे चेंडू जो आहे याची दखल घेणं नक्कीच गरजेचं आहे. आयोजक दोनही संघांच्या बॅटिंग लाईनचा जर विचार केला, बॅटिंग लाईनअप खूपच खोलवर असा बॅटिंग लाईनअप नक्कीच आपण म्हणू शकतो. चालू षटकातील पॉवर प्लेच्या षटकाचा अर्थातच हा शेवटचा चेंडू असणार आहे. मारा करेल पुन्हा एकदा आकाश गोंधळी, सामना करेल मनीष. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 पावलं पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे जोरदार अपील सुद्धा पाहिली होती यष्टीरक्षक सूरज याच्या माध्यमातून, त्यांचा किरण शेळके यांनी अपील मात्र फेटाळले. फलंदाज मनीष खेळपट्टीवर अर्थातच स्थिरावलेला. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19. अतिशय तगडी अशी सुरुवात. नुकताच चर्चा झाली होती पराग सरांसोबत की पहिल्या षटकामध्ये जर आपण 10 ते 12 धावा जर खर्च करत असू तर नक्कीच उत्कृष्ट षटक नक्कीच आपण म्हणू शकतो. कारण पॉवर प्लेचं षटक जर म्हटलं तर एखाद दुसरा मोठा फटका तर येणारच. आणि सलामीवीर जे असतात नक्कीच त्यांच्याकडे विशेष टॅलेंट असतं, त्यामुळे त्यांना सलामीची जागा दिली जाते आणि सलामीवीरांकडून एखाद 2 मोठे फटके अर्थातच आपण अपेक्षा करत असतो. परंतु या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 19 धावा मात्र खर्च गेल्या आहेत. आकाश एक नावाजलेला गोलंदाज काहीसा महागडा ठरतोय. धावा झाल्यात बिनबाद 19. नवालेला गोलंदाज अर्थातच साहिल शिंगरूट. नवतरुण खानाव संघाचा जर विचार केला तर श्री गणेश वळवली अर्थातच शिव स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या वतीने भरवल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचा जो मानकरी ठरला होता असा हा नवतरुण खानाव संघ या स्पर्धेत सुद्धा आपलं प्रतिनिधित्व करतोय. तत्पूर्वी जसा मी उल्लेख केला होता की पहिल्या 2 सामन्यांचे सामनावीर घोषित करणं गरजेचं होतं. पहिल्या सामन्याचा सामनावीर नक्कीच त्याची घोषणा होते. द्वारकाधीश वळवली संघाचा प्रथम ठरतोय पहिल्या सामन्याचा सामनावीर. प्रथमला मी विनंती करेन की थोड्याच वेळात आपला जो पुरस्कार आहे हा मंडळाच्या वतीने स्वीकारायचा आहे. तर वळूया खेळपट्टीकडे. साहिल याच्या माध्यमातून पहिला चेंडू सामना करेल आदेश फुलरचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिला परंतु हलक्या हाताने बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय. चेंडूच्या मागे आकाश गोंधळी. आज कुठेतरी आकाश याच्या माध्यमातून वारंवार चुका आपण पाहतोय. सर्वप्रथम गोलंदाजीमध्ये नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहिली. आताच्या चेंडूवर सुद्धा मात्र एकच धाव होती परंतु फंबलिंग झालं आकाशच्या माध्यमातून आणि तिथे 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. एकूण धावसंख्या झाली बिनबाद 21. षटकातील पुढील चेंडू अर्थातच उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू वाईड लाईनच्या थोडासा जवळून चेंडू जातोय आणि पंचांच्या माध्यमातून सोयीर चेंडूचा इशारा होतोय. अवांतर स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ. धावा झाल्यात बिनबाद 22. आतापर्यंत जय हनुमान घोटवडे संघ नक्कीच फ्रंट फुटर आपण पाहतो. इथे काहीसा यॉर्क लेनचा चेंडू होता. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकार आपण पाहतोय. तर मित्रांनो या सामन्याचा किंवा या इनिंगचा जर विचार केला तर पहिलं षटक जे होतं हे संपूर्ण 6 चेंडू जे आहेत हे मनीष याच्या वाट्याला आले होते. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये सातत्याने आदेश हा फलंदाजी करतोय. आता मात्र गोल्डन स्पॉटरचा चेंडू होता. टप्पा नंतर चेंडू खाली राहिला आणि आपण पाहतोय पंच संजू लगायच्या माध्यमातून बादचा इशारा येतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अर्थातच नवतरुण खानाव संघाच्या माध्यमातून सुंदर अशी वापसी नक्कीच बनवता येईल. सातत्याने धावा खर्च केल्या जात होत्या. कुठेतरी विकेट्सच्या माध्यमातून किंवा का होईना किंवा डॉट चेंडूच्या माध्यमातून का होईना वापसी करणं गरजेचं होतं. इथे मात्र सुरेख चेंडू गुड लेंथ आणि ओव्हर पिच याच्या मधोमध चेंडू आढळला. अर्थात चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहिला त्यामुळे फलंदाज आदेश जो आहे पूर्णतः बीट झाला. स्टंपच्या समोर पंचांनी पायचित पकडलं आदेशाला आणि बाद घोषित केलं. नवा आलेला फलंदाज आदेशाची जागा घेईल रोशन. तसं मी म्हटलं की खोलवर अशी बॅटिंग लाईन आपण नक्कीच आपण पाहणार आहोत. अर्थातच मनीष तदनंतर आदेश तदनंतर रोशन आपण पाहतोय. आशिष थळे सुद्धा आपण नंतर पाहणार आहोत.
सुयोग किंवा अनुज असे नावाजलेले खेळाडू आपण जहनमान घोटवडे संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट गोलंदाजी करण्यास सज्ज होतोय साहिल. षटकातील पुढील चेंडू फुरवला चेंडू अर्थातच चेंडूला दिशा दाखवण्याचं मात्र काम केलं रोशन याने. चेंडू भिरकावलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. कमांड डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. फुलरलेचा चेंडू होता मात्र दिशा दाखवली आणि सहजरित्या चेंडू भिरकावला. आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या वरून 6 धावा जमा करतोय. एकूण धाव संख्या झाले 1 बाद 30. षटकातील पुढील चेंडू आता मात्र थोडासा वाईड यार्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता साहिल याचा. थोडासा फुलर लेंथ मध्येच लोअर फुलर लेंथ मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. हलक्या हाताने चेंडू मात्र ढकलण्यात आलाय रोशन याच्या माध्यमातून. धाव संख्येत 1 ने वाढ. धावा झाल्यात 1 बाद 31. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 19 धावा अर्थातच खर्च झाल्या होत्या. त्यानंतर अतिशय सुरेख षटक सुरू होतं साहिलचं, परंतु जो मागच्या चेंडूवर षटकार लगावला गेला त्यानंतर मात्र काहीसं समीकरण बिघडलं जातंय. धावा झाल्यात 1 बाद 31. षटकातील शेवटचा चेंडू साहिल टू मनीष. मनीष खूप काळानंतर स्ट्राईकवर आपण पाहूयात. इथे काहीच हेलिकॉप्टर हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मनीष याचा. हेलिकॉप्टर मात्र उडालेलं नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. गोटू याच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होईल. तत्पूर्वी 1 धाव धावफलकावर. अर्थातच पुन्हा एकदा आपण मनीष याला स्ट्राईकवर पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाची घोषणा होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान घोटवडे संघाची धाव संख्या होती 1 बाद 32. पाण्याची मागणी होते पंचांच्या माध्यमातून. अर्थातच पुरवठा करायचा आहे. आयोजकांना विनंती. तर मित्रांनो मैदानाच्या चहूबाजूला आपण खूप सारे कटआउट्स पाहतोय. अर्थातच सर्व मान्यवरांचे कटआउट्स आपण पाहतोय. विशेष करून नाव घ्यायचं झालं तर विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी, तसेच आपण पाहतोय कोणताही खेळ असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, कुस्ती असो, कोणताही खेळ असो, प्रत्येक खेळाचा रस घेणारे किंवा खेळाची आवड असणारे ज्यांनी मागच्या वर्षी अलिबाग प्रीमियर लीग सारखी भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली होती असे छोटम शेठ यांचं कटआउट आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तसेच सुरेशजी म्हात्रे, तसेच मागच्याच 2-3 आठवड्यापूर्वी आपल्या विभागातील एक क्रिकेटचा चाहता नितेश दादा याच्या माध्यमातून आपण एक भली मोठी स्पर्धा पाहिली होती. तर त्याचं सुद्धा आपण कटआउट पाहतोय. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अर्थातच आपल्या विभागाचा कायापालट करणारे श्री अनंतरावजी गोंधळे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. तसेच या स्पर्धेचे स्वतः आयोजक वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुधीरजी चेरकर. तर या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून पुन्हा एकदा खेळपट्टीवर सर्वांना घेऊन जातोय. आता मात्र या प्लेनचा चेंडू पंचांच्या माध्यमातून अर्थातच निर्धाव चेंडूचा इशारा होतोय. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतोय सिद्धांत पोळेकर याच्या माध्यमातून. मागची जी स्पर्धा झाली होती अर्थातच वेदांत कंटक याने सुद्धा उल्लेख केला होता की मागच्या वळवली मैदानावरील स्पर्धेत ज्या खेळाडूंना आपण पाहतो फुलरलेनचा चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नुकताच ज्या खेळाडूचं विशेष वर्णन मी करणार होतो अर्थातच सिद्धांत पोळेकर ज्यानं मला वाटतं मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. आता मात्र आपण पाहतो पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हल्लाबोल करतोय मनीष. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं काहीचं चित्र नक्कीच आपण पाहिलं. पुढील चेंडू आता मात्र स्लोअर ऑन चेंडूचा मात्र वापर करण्यात आला सिद्धांत याच्या माध्यमातून. सोयरी चेंडूचा इशारा होतो पंच अर्थातच नाराज नाखुश या चेंडूवर. चेंडू दिशा मात्र बदलतोय अवांतर चेंडूच्या स्वरूपात तसेच डिक्लेअर स्वरूपात 2 धावा अशा एकूण 3 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 1 बाद 41.
तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण होतोय. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. अर्थातच इनफॉर्म बॅट्समन मनीष ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा थोडासा चेंडूच्या गतीमध्ये बदल मात्र करण्यात आलाय सिद्धांताच्या माध्यमातून. त्यामुळे चेंडू मिडल करण्यापासून वंचित राहतोय मनीष. अर्थातच बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी एक धाव मात्र धाव फलकावर लगावली जाईल. दोनही डावखुरे फलंदाज आपण पाहतोय. डावखुऱ्या फलंदाज नक्कीच एक फायद्याची गोष्ट किंवा ऍडव्हान्टेज जर म्हणायचं झालं तर जो लॉंग ऑनचा रिजन आहे किंवा आपण म्हणूयात काव कॉर्नरचा रिजन आहे तिथे काहीशी आउटफील्ड खराब. त्यामुळे आणि त्याच क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावला. चेंडू खाली आकाश गोंधळी. प्रयत्न नक्कीच अपुरे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. तर मित्रांनो सामना सुरू झाल्यापासून सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून वारंवार फटकेबाजी आपण पाहतोय. पुढील चेंडू सज्ज होतोय सिद्धांत. सामना करेल रोशन. पुन्हा एकदा फुलर यांचा चेंडू काहीसा स्लो रन पद्धतीचा चेंडू होता त्यामुळे मिसटाईम पद्धतीचा फटका आपण पाहिला रोशनाच्या माध्यमातून. काहीसा नक्कीच निराशा आपण पाहतोय रोशन याला, कारण या चेंडूवर सुद्धा प्रहार करण्याच्या इराद्यानेच रोशननं पावित्रा घेतला होता, परंतु बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. धाव संख्येत 1 निवाड. धावा झाल्यात 1 बाद 49. अर्थातच अर्धशतक जवळपास लगावलं गेलं. एका धावेची अर्थातच गरज. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू मागे अर्थातच क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण आकाशाच्या माध्यमातून. नक्कीच 4 धावा रोखल्या गेलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि या एकेरी धावेने आपण पाहतोय जय हनुमान घोटवडे संघाचं अर्धशतक धाव फलकावर लगवलं जातंय. धावा झाल्यात 1 बाद 50. नक्कीच स्कोरर किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद पुरवत आहेत असे कौस्तुभ दादा याच्या माध्यमातून माहिती मिळते की आजच्या दिवसभरातील खेळाचं हे पहिलं अर्धशतक आणि त्याचा मानकरी ठरतोय अर्थातच जय हनुमान घोटवडे. आणि जसं मी म्हटलं की दोनही संघ जे आहेत ह्या मागच्या आठवड्याचे विजेते संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण पाहतोय. स्वतःच्या होम ग्राउंडवर दोनही संघांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. ज्या गोष्टीचा मी वारंवार उल्लेख करतो की T20 क्रिकेट जर आपण पाहिलं तर ज्या संघानं आयोजन केलंय तो संघ अजूनही बक्षिसाचा किंवा T20 विश्वचषकाचा मानकरी ठरलेला नाहीये. तो विक्रम मात्र आपल्या नावे केलाय जय हनुमान घोटवडे संघानं आणि खानाव संघानं. पुढील षटक अजय यांच्या माध्यमातून. फुलरलेनचा चेंडू बॅटच्या पुन्हा एकदा खालच्या बाजूला चेंडू लागतोय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावांसाठी चेंडू अर्थातच डिक्लेअर झोनची दिशा पकडतोय. धावा झाल्यात 1 बाद 52. अर्थातच या पहिल्या डावातील अंतिम षटक मारा करतील अजय पाटील ज्यांच्याकडे एक दांडगा अनुभव आहे ग्रामीण क्रिकेटचा. पुन्हा एकदा 2 पावलं पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान फटका पडतो चेंडूच्या मागे. मनीष हे सुरेख क्षेत्ररक्षण. सुंदर थ्रो. स्वरूपात मात्र 1च धाव. शेवटच्या षटकात कुठेतरी धावांवर रोख मात्र लगावला जातो. ज्यावेळी आपण शेवटचं षटक म्हणतो त्यावेळी पहिल्या चेंडूपासून मोठे मोठे फटके अर्थातच अपेक्षित असतात. दोनही सेट बॅट्समन आपण मैदानावर पाहतोय, परंतु नक्कीच कौतुक गोलंदाज अजय पाटील यांचं जशा पद्धतीने गोलंदाजी होते. आता मात्र आखूड टप्प्यावर चेंडू. इथे झेल घेण्याची संधी सूरज गोंधळ याच्याकडे. मात्र या चेंडूवर झेलबाद स्वरूपात रोशन याची खेळ आले संपुष्टात. दुसरा गडी बाद होतोय जय हनुमान घोटवडे या संघाचा. धाव संख्या झाली 2 बाद. धन्यवाद डीजे. अर्थातच दीर्घ काळानंतर आपण पाहतोय विकेट जो आहे हा आपण स्कोर बरोबर पाहतोय. अन्यथा आदेश बाद झाल्यानंतर सुंदर अशी पार्टनरशिप या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अर्थातच रोशन आणि मनीष सुरेख फटकेबाजी करत होते आणि जसं मी म्हटलं की शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावांवर रोख लगावला गेलाय आणि वेगानं
धावफलक पुढे सरकवण्याच्या नादात रोशन आपली विकेट गमावतोय. धावा झाल्यात 2 बाद 53. नवा आलेला फलंदाज अर्थातच सुयोग. जशा पद्धतीने सुरुवात झाली अजय पाटील यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांचा जर विचार केला 4 ते 5 वर्षांचा जर विचार केला तर सातत्याने गोलंदाजी करत नव्हते अजय पाटील, परंतु या वर्षीच्या हंगामात वारंवार शेवटचं षटक ज्याला आपण हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर म्हणतो, एक कठीण षटक नक्कीच म्हणू शकतो क्रिकेटच्या भाषेमध्ये, ते नक्कीच टाकण्याचा प्रयत्न होतो अजय यांच्या माध्यमातून आणि त्या प्रयत्नात वारंवार यशस्वी सुद्धा ठरलेत. पुढील चेंडू सामना करेल सुयोग. इथे मध्ये गुडन्स बॉर्डरचा चेंडू होता, चेंडू जातोय हवाई फायर, सीमा रेषा बाहेर, षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अर्थातच धावा झाल्या 2 बाद 59. एक तगडी धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय, परंतु नवतरुण खानाव संघाचा जर विचार केला जशा पद्धतीने बॅटिंग लाईनअप आहे त्यामुळे अजूनही जेवढ्या जास्तीत जास्त धावा जे हनुमान घोटवडे धाव फलकावर लगावेल तेवढ्याच नक्कीच फायद्याच्या असतील. षटकातील पुढील चेंडू आपल्या खेळातील पहिलाच चेंडू खेळत होता सुयोग, परंतु पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा फटका. इथे आपण पाहतोय मिसटाईम पद्धतीचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? अर्थातच चांगला प्रयत्न आकाशाच्या माध्यमातून, तेवढाच चालाख थ्रो नक्कीच म्हणता येईल. नक्कीच गुड्डा किंवा आकाश याचं कौतुक. जशा पद्धतीने चेंडूची अडवणूक झाली, फेक झाली, मात्र 2 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. एकूण धावसंख्या झाली 2 बाद 61. षटकातील शेवटचा चेंडू फुलर लेनचा चेंडू, बॅक टू द बॉलर, चेंडू ढकललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. अर्थातच मुन्ना ठाकूर आपण पाहतोय, चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावर. अर्थातच या चेंडू नंतर पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालाय. निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान घोटवडे संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 63. तर या 63 धावांच्या खेळात 13 चेंडू आणि 30 धावा एक हाती जमा करणारा मनीष नक्कीच याचं कौतुक करावं लागेल, जो शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर दुसऱ्या डावाचा अर्थातच खेळ सुरू होईल तत्पूर्वी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आपल्याच विभागातील विद्यमान असे समालोचक श्री यासिनजी मर्चंट यांना. सो ओव्हर टू यासिनजी मर्चंट. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय सुशांतजी शिंदे आपण मैदानात उपस्थित आहात. उसरगावचे कबड्डी प्लेयर अर्थात एक उत्कृष्ट चढाईपटू आणि बचावपटू सुशांत शिंदे. आपणाला विनंती असणार आहे की आपण जर मैदानात उपस्थित असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. श्रीयुत सुशांत शिंदे मंडळाच्या वतीने आपल्या कामगिरीबद्दल आपल्याला एक छोटीशी भेट देऊन आपला गौरव करायचा आहे मंडळाला. तरी कृपया आपण जर या मैदानात असाल तर आपल्याला विनंती आहे. सुशांत शिंदे उसर. यानंतर होणारा सामना जय हनुमान मल्याण विरुद्ध बाबदेव भेरसे. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण कृपया आपली खेळणाऱ्या 11+1 अशा 12 खेळाडूंची यादी घेऊन नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान मल्याण आणि बाबदेव भेरसे. ओव्हर टू यू यासिन सर. धन्यवाद. धन्यवाद पराग सर. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि यूट्यूबच्या साह्यानं आमच्याशी जे जे क्रिकेट रसिक जोडलेले आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यासिन सर एक मिनिट.
सुशांत इथे उपस्थित झालेला आहे. मी राकेशला विनंती करतो की आपल्या या मंडळातर्फे या गुणी खेळाडूचा आपण इथे पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे एक क्रिकेट क्लबचं टी शर्ट देऊन आपण इथे त्याचा गौरव करूया. अतिशय उत्कृष्ट असा कबड्डीपटू मित्रांनो, आपल्याला 2च वेळ आहेत, 3 वेळ आहेत खरं तर, क्रिकेट, कबड्डी आणि कुस्ती. त्यातला एक खेळ, मातीतला खेळ कबड्डी. सुशांत, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर मात्र वळतोय यासिन सरांकडे. ओव्हर टू यू यासिन सर. धन्यवाद. धन्यवाद पराग सर. संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या साह्यानं आपण पाहू शकता. श्री मोरिया मल्याण या छोट्याशा गावामध्ये आपण पाहतो एक मोठी स्पर्धा. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 71,000 रुपये रोख आणि आकर्षक झळाळता चमचमणारा चषक. आणि ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या साह्यानं दाखवण्याचं कार्य ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे, जबाबदारी उचललेली आहे, ते अर्थात ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे CEO कौस्तुभ पाटील आणि त्यांचे सर्व टेक्निशियन्स, कॅमेरामन पालकर, या सर्वांचे मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, आपण वळतोय मैदानाकडे. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज विनय. राइट आर्म ओवर द विकेट. 64 रनों की जरूरत. 4 ओवर का यह मुकाबला. खेलते ही मन बना लिया, रन लेने का दौड़ पड़े. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में, मगर क्या ये रन लेना जरूरी था? क्योंकि एक स्टार खिलाड़ी है आकाश. आकाश के कंधों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल था और इस वजह से यहां पर रन आसानी के साथ मुकम्मल हुई. मगर ये अगर विकेट यहां पे खोया होता तो बहुत ही बड़ा झटका लगा होता. तो जिम्मेदारी के साथ यहां पे खेलना होगा, आपको मैदान में रहना होगा. जी हां, पटकी हुई गेंद टपा खाने के बाद बाहर की तरफ निकल गई. वाइड का इशारा अंपायर जी का. अंपायर जी की जिम्मेदारी हम देख सकते हैं संजू, और उसी के साथ उनके साथी अंपायर किरण. जी हां, हवा में गेंद जरूर है, मगर दो खिलाड़ियों के बीच में ये गेंद जरूर थी, मगर बहुत ही बढ़िया कैच. और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ NSC खानाव को. हमारे डीजे मास्टर देखिए मयूर, बहुत ही अच्छा टाइमिंग के साथ, बहुत ही अच्छे लक्ष्य के साथ यहां पे काम कर रहे हैं. उनका भी तहे दिल से शुक्रिया. और उसी के साथ हमारे गुण संख्या लेखक धीरज, इनका भी तहे दिल से शुक्रिया मैं अदा करना चाहूंगा. बहुत ही खराब शुरुआत में कहूंगा NSC खानाव के लिए. स्टार खिलाड़ी सिद्धांत पुड़ेकर आउट होने के बाद अब नए बल्लेबाज साहिल शिंगरुत. इन दो खिलाड़ियों ने चिंचोटी के मैदान पर तूफान लाया था. बहुत ही अच्छी विकेट है, यहां पे विकेट में बाउंस है. जी हां, आगे आकर खेलने की कोशिश थी, मगर देखा कि ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल गई है, छोड़ दिया उसे. यह अच्छा साइन मैं कहूंगा बल्लेबाज साहिल शिंगरुत का. आकाश गोंधली अर्थात गुड्डा नाम से परिचित है. बॉलीवुड में भी इस तरह के नाम हम अक्सर देखा करते हैं. लोलो, बेबो, डुग्गू, उस तरह से यहां पे हम देख सकते हैं ये गुड्डा.
तुला बाकीचं सांगतो मी तुला. ऑफ स्टंप पर सफल होकर क्या कमाल का स्ट्रोक खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रनों के लिए शानदार करारा चौका। हमारे डीजे मास्टर मयूर ने तेजाब फिल्म से यहां पे गाना सुनाया। जी हां अंपायर जी, गेंदें हो चुकी है मात्र 3 गेंदें अभी भी आना बाकी है और 3 गेंदों के बाद रनों की संख्या 7 रन। बहुत ही अच्छी शुरुआत नहीं कहूंगा मैं, मगर इस मर्तबा बहुत ही बढ़िया शॉट था। ओहो कमाल का स्ट्रोक, खाली क्षेत्र, 1 बाउंस गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 4 रन। धन्यवाद डीजे। साहिल सोच के आए हैं कि 64 रन बनाने हैं मात्र 24 गेंदों में, किस तरह की बल्लेबाजी करनी है और क्या अपने आप को उन्होंने प्रिपेयर किया है। देखिए पहली गेंद से ही जोरदार प्रहार। जी हां फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गए, मगर इस मर्तबा मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए। पहली 2 गेंदों पर साहिल ने 2 चौके लगाकर रनों की संख्या को पहुंचा दिया है 11 पर। हर ओवर में तकरीबन 16 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं, वो बखूबी जानते हैं। फुल टॉस गेंद आगे आकर खेलने का प्रयास था, अंपायर की तरफ देख रहे थे, मगर अंपायर जी का यह कहना कि आप बहुत ही आगे जा चुके थे और इस वजह से वेस्ट हाइट के ऊपर का ये नो नहीं दिया जा सकता। और इसी के साथ देखते देखते पहले ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है, मगर एनएससी खानाव अंतिम क्षणों तक लड़ेगी। एनएससी खानाव में वो दमखम जरूर है, वो काबिलियत जरूर है कि यहां से भी मैच को जिता सकते हैं। इन खिलाड़ियों की बल्लेबाजी मैंने बखूबी चिंचोली के मैदान में देखी। इनफॉर्म बल्लेबाज है, बड़े बड़े शॉट खेलने के लिए जाना जाते हैं और उसके साथ किस तरह से मैच को जीता जाता है इसका एक्सपीरियंस भी उनके पास जरूर है। अपने आप को उन्होंने चिंचोटी के मैदान में इस साल साबित किया और नंबर 2 के खिताब से नवाजे गए। साहिल खेल रहे हैं, 8 रन बनाकर साहिल सिंगरुद, जबकि आकाश गोंदली मात्र 1 रन बनाकर खेल रहे हैं। आकाश कमाल के ऑलराउंडर है, जल्द ही रायगढ़ प्रीमियर लीग में वो खेलते हुए हमें नजर आएंगे। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, अलग अलग तरह के शॉट खेलना, रिवर्स स्वीप खेलना, स्विच हिट खेलना, इस हुनर को जानते भी है, उसके ऊपर महारत भी उन्होंने हासिल की है। मगर आज सही मायनों में उनकी टीम को सख्त जरूरत है धुआंधार बल्लेबाजी की। इस मर्तबा मिड विकेट के फील्डर को ढूंढ लिया था आकाश ने। मिड विकेट के फील्डर थोड़े से फंबल हुए, उसका फायदा लिया। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे आकाश ने दूसरा रन चुरा लिया। 1-1 रन, 2-2 रन भी बहुत ही जरूरी है। उसी के साथ चौका और छक्का बीच बीच में लगना बहुत ही जरूरी है। एक और हुई जी हां, इस मर्तबा गेंद बिहाइंड विकेट डिक्लेयर जोन में 2 रन के लिए रिवर्स खेला। देखिए मैं जिसका जिक्र कर रहा था, ये कमाल का शॉट खेलते हैं आकाश। सही मायनों में इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है मुझे, क्योंकि दोस्तों स्विच हिट खेलना, उल्टा पुल्टा या रिवर्स स्वीप जिसे कहा जाता है, ये खेलना आसान नहीं होता। इसके लिए कॉन्फिडेंस, उसके लिए प्रैक्टिस, उसके लिए नजरों का ख्याल रखना बहुत ही जरूरी होता है। और ये खिलाड़ी के पास सब कुछ है और इसी वजह से बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है ये लीजिए, फिर से एक बार कोशिश कर रहे थे। जी हां, इस मर्तबा अंपायर संजू यहां पे बताते हुए कि आपने रिवर्स यानी स्विच हिट खेलने की कोशिश की, आपकी रेंज में दी ये गेंद और इसी वजह से वाइड की करार दी नहीं जा सकती। बिंदी गेंद
चल जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी आकाश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से निकल गई। 2 रन के लिए 4 गेंदों में इस ओवर में अब तक 6 रन जुटा लिए हैं, कुल मिला के 17 रन स्कोर कार्ड पर, मगर ये रनों की संख्या काफी नहीं होगी। यहां पे कम से कम बचे हुए जो 2 गेंदे हैं, बड़े 2 शॉट आना बहुत ही जरूरी है और इसी की कोशिश में आकाश। जी हां, गेंद टप्पा खाने के बाद घूम रही है, सीम के साथ कट होकर गेंद बाहर की तरफ निकल रही है। कभी स्लोवर वन, कभी फास्टर वन, कभी यॉर्कर, अलग अलग तरह की गेंदबाजी। अनुज की भी मैं सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है बड़े बल्लेबाज के सामने। जी हां, इसमें तबा फुल टॉस गेंद अपेक्षा नहीं की थी आकाश ने और बिल्कुल तैयार नहीं थे, मिस टाइम कर गए, गेंद वहीं पे रुक गई। अब देखिए एनएसी खानाव यहां से पिछड़ रही है। 2 ओवर की समाप्ति के बाद मात्र 17 रन गेंदबाजों ने जयहनुमान घोटोड़े के गेंदबाजों ने काफी प्रभावित किया है। पहले ओवर में 11 रन खर्च किए थे विनय ने। अनुज दूसरे ओवर में आए, 3 बिंदी गेंदों के साथ मात्र 6 रन खर्च किए और मैच को अपने पाले में झुका दिया है। खेळतोय त्यातला प्रशांत खंडागले माझा खास मित्र, सर्वचे सर्व हे जे हे आहे सन्मान चिन्ह नाही और देखिए नीलेश पाटिल आयोजक, उनके खास मित्र, खास दोस्त, सखा और इसी के साथ हमारे भी दोस्त प्रशांत खंडागले, एक बहुत ही अच्छे इंसान, बहुत ही दिलदार और दानशूर। सामने वाले इंसान की किस तरह से इज्जत की जाती है, उसका इकराम, उसका रिस्पेक्ट किस तरह से किया जाता है, उसका उत्तम उदाहरण प्रशांत खंडागले। इन्होंने इस टूर्नामेंट के लिए, इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द मैच के जो भी ट्रॉफीज है वो सारे ट्रॉफीज उन्होंने यहाँ पे मुहैया करवाए हैं। बहुत बहुत शुक्रिया, तहे दिल से उनका मैं शुक्रगुजार हूं। प्रशांत जी खंडागले सही मायनों में अपने साथी खिलाड़ियों को भी हमेशा हेल्प करते हैं। जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप, इस मरतबा वाइड का इशारा, अंपायर संजू का 1 रन यहां पे मिलेगा। यह मैच तनाव जरूर नजर आता हुआ, दबाव, मनोवैज्ञानिक दबाव है। कोशिश कर रहे हैं बल्लेबाज। जी हां, बहुत ही बढ़िया कनेक्ट किया है, स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल कर रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन। से 2 से 3 शॉट इस ओवर में जरूरी है, लाजिम है। और ये आउट करार दिया है। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के दस्तानों में गेंद और इसी के साथ और एक छटका लगता हुआ एनएसी खानाव को। कमाल की गेंदबाजी की है घोटोड़े जयहनुमान के सभी गेंदबाजों की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं कतराऊंगा, क्योंकि ये सारे खिलाड़ी जो है बल्लेबाज है वो बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। ओपन लॉट्स के सभी गेंदबाजों के उन्होंने छक्के चुड़ाए थे, कमाल की बल्लेबाजी की थी चिंचोली के मैदान पर एक बड़े टूर्नामेंट में। शिशिर पाटिल और उनके साथी सारे दोस्तों ने मिलकर चिंचोली के मैदान पर एक शानदार टूर्नामेंट का आयोजन किया था। उस टूर्नामेंट में इन सारे खिलाड़ियों ने, एनएसी खानाव के खिलाड़ियों ने हमें काफी प्रभावित किया था। मगर आज देखिए यहां पे स्ट्रगल करते हुए इन गेंदबाजों के सामने बहुत बड़ी उन्होंने कोशिश तो की है, मगर नाकामयाबी हाथ आई है अब तक। इस ओवर में भी आदेश ने काफी प्रभावित किया है। शुरुआत खराब जरूर थी, मगर उसके बाद एक सेट बल्लेबाज को उन्होंने चलता किया।
इस बीच नए बल्लेबाज सूरज गोंडली, जी हां, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और उसे सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास। 2 रन जरूर मिलेंगे लेग बाय के रूप में। अतिरिक्त रनों के साथ रनों की संख्या 22 रन, मगर एक बहुत ही लंबी दूरी तय करनी है। 24 रन, इन 2 रनों को जोड़ा जाए तो 24 रन स्कोर कार्ड पर। 40 रनों की और जरूरत। जी हां, अपने घुटने के बल जाकर बॉलर के सर के ऊपर से खेल दिया। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है, एक ही रन लेना चाहेंगे क्योंकि सूरज गोंदली एक शानदार बल्लेबाज जरूर है, मगर थोड़ा सा अपनी फिटनेस से जूझ रहे हैं और इसी वजह से एक ही रन लेना यहां पे मुनासिब समझा और अपने साथी बल्लेबाज को यहां पे खेलने का मौका दिया है। सर एक हे करा ना की नेट गेलो होतं आता परत आलंय जाहीर करा। जी हां, यहां पे नेट का थोड़ा सा प्रॉब्लम क्रिएट हुआ था, सॉल्व हो गया लेकिन। मगर अब ये प्रॉब्लम सॉल्व हो चुका है और जय हनुमान घोटोड़े के खिलाड़ियों का भी प्रॉब्लम सॉल्व हो चुका है। सेट बल्लेबाज आकाश मैदान से बाहर। सूरज का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज एनएसी खानाओं की जानिब से मुन्ना ठाकुर। अब देखिए ये मैच धीरे धीरे उनके हाथों से फिसल रहा है, मगर दोस्तों क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा है, कभी भी वापसी हो सकती है, पुनरागमन हो सकता है, कमबैक किया जा सकता है। इस विश्वास के साथ यहां पे बल्लेबाजी जरूर करेंगे। ये देखिए बहुत ही शानदार स्ट्रोक, मगर डीप में फील्डर तैनात है। 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में और इसी वजह से मात्र एक ही रन यहां पे मिलेगा। ये ओवर भी बहुत ही लाजवाब रहा जय हनुमान घोटोड़े के लिए। कमाल की गेंदबाजी। अनुज ने इसके पहले मात्र 6 रन खर्च किए थे अपने दूसरे ओवर में और इस तीसरे ओवर में आदेश ने मात्र 9 रन खर्च किए हैं। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 26 रन। 26 रन हो चुके हैं। अब तकरीबन 38 रन 38 टू विन इन 6 डिलीवरीज। बचे हुए 6 गेंदों में 38 रन बनाना बहुत ही मुश्किल जरूर है, मगर असंभव नहीं है, क्योंकि ऋतुराज गायकवाड़ ने, हम सभी ने देखा होगा, एक नया रिकॉर्ड किया है, वर्ल्ड रिकॉर्ड, जिन्होंने 6 गेंदों में ही 7 छक्के लगाकर 42 रन बनाए थे। ओहो, हल्का सा अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। बिंदी गेंद। अब धीरे धीरे ये मैच पूरी तरीके से जय हनुमान घोटोड़े के मुट्ठी में आता हुआ मजबूत पकड़ प्रस्तावित की है इस मैच के ऊपर। कमाल की गेंदबाजी, शानदार एग्जीक्यूशन। जी हां, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर, तकरीबन फुल टॉस थी, मगर बिल्कुल बल्लेबाज परख नहीं पाए। फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद। मनीष खंडागड़े, जिन्होंने पहले तो बल्लेबाजी में काफी प्रभावित किया, अब यहां पे बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए एक नेचुरल जो एंगल यहां पे मिल रहा है उसका पूरा फायदा उठाते हुए और एक बल्लेबाज मैदान से बाहर। देखिए क्रिकेट कितना अजीब और गरीब खेल है। इस मैच को जब शुरुआत हुई तो किसी ने भी नहीं सोचा होगा कि एनएसी खानाओं इस मैच में इस तरह से हार सकती है बड़े मार्जिन के साथ। और क्रिकेट की यही पहचान है, यही खासियत है
मैदान पर क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना संभव के करीब। जी हाँ, अच्छा स्ट्रोक, ओहो बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए।